लय भारी एकदम कडकच झालाय झणझणीत. तर हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल. मी सुद्धा एकदम मस्त आहे. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ ना मस्त असा झणझणीत होणार आहे, कारण की आज आपण बनवतोय मस्त असं झणझणीत लय भारी कोल्हापुरी चिकन. हो, आज कोल्हापुरी डिश बनवतोय आणि त्याचबरोबर मस्त असं कोल्हापूरचा स्पेशल तांबडा रस्सा तो पण आज बनवते आपल्या किचन मध्ये. तर ही जी डिश आहे ना बिघडू नये त्यासाठी एकदम बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ना त्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आजची व्हिडिओ ना स्किप न करता बघा. एकदम डिटेल बारीक बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुमचं जे चिकन आहे ना जी कोणी खातील ना 100% तारीफ करतील याची गॅरंटी मी देते. तर चला कुठलाच टाइम न घालवता आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट टाकायची आहे 1 चमचा भरून पूर्ण. याच्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे मी साठवणीतला आपला मसाला असतो ना तो टाकलाय आणि आपल्याला आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकायचं आहे. आणि इथं व्यवस्थित ना मसाले आपल्या चिकनला चोळून घ्यायचे आहेत. मसाले मस्त असे चिकनला लागले पाहिजेत आणि हे आपल्याला मॅरिनेशनसाठी अर्धा तास तरी ठेवून द्यायचे आहे. तुमच्याकडे जर टाइम नसेल, झटपट बनवायचं असेल, तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता, पण मी अर्धा तास ठेवलं होतं. ठीक आहे. आता आपण एका टोपामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान आहे ना गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये ना एक कांदा कापलेला आहे मी मीडियम साईजचा, बारीक एकदम, आणि तो ना व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं होतं ना ते टाकून द्यायचं आहे आणि चिकनला पण आहे ना व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. म्हणजे थोडंसं चिकनचा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे 1-2 मिनिटं आपल्याला चिकनला मस्तपैकी तेल कांद्यामध्ये आहे ना असं फ्राय करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावून त्याला ठेवायचं आहे. आता हे जे आपण झाकण ठेवलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून ना पाणी टाकलेलं आहे. हे पाणी आपल्याला नंतर त्याच्यामध्ये ओतायचं आहे जेव्हा हे पाणी गरम होईल ना तेव्हा. तर तुम्ही मंडळी बघितलं, मी चिकन स्टोक तयार करायला ठेवलेलं आहे, म्हणजे चिकन बॉईल करायला ठेवलेलं आहे. आता त्यात जे पाणी जे आपण टाकतोय ना ताटातून त्याच्यामध्ये, तर ते तेवढंच टाका जेवढं तुम्हाला तो रस्सा हवाय. कारण जास्त पण टाकू नका, कारण चिकन जेवढं आहे म्हणजे कारण मग ते खूप पाण्यासारखंच होईल म्हणून. तर चिकन मध्ये जे आपण पाणी टाकतोय ना ते गरम असलं पाहिजे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तसं पाणी टाकलं तर खूप बेस्ट होईल, म्हणजे ताटातून त्याच्यामध्ये टाकलं तर. एकदाच पाणी टाकू नका मित्र बोलून, थोडं थोडं पाणी टाका, म्हणजे चिकनला त्याचा रस जो आहे ना तो पाण्यामध्ये सोडून देऊ द्यात. म्हणजे जर तुम्ही अगोदरच खूप सारं पाणी टाकलं तर मग त्याला तशी टेस्ट येणार नाही. जशी तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून ती जी टेस्ट येईल ती येणार नाही. तर चिकन आता जोवर रेडी होते ना तोवर आपण मसाला पण रेडी करून घेऊया. तो मसाला आपण चिकन मध्ये आणि तांबड्या रस्स्यामध्ये वापरणार आहोत. तर चला आपण तो मसाला सुद्धा तयार करून घेऊया. मसाला बनवण्यासाठी आहे ना मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि आपलं चिकन जे आहे ते तिकडे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे स्लो गॅसवर. त्याला पण अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे. आता मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्यांना आपल्याला रोस्ट करायचं आहे. इथे मी 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरा, 1 चमचा खसखस, 1 चमचा आपल्याला तीळ घ्यायचे, सफेद किंवा काळे कुठले तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता. आता हे सर्व खडे मसाले आहेत ना, जोवर मला मस्त असा वास येत नाही ना तोपर्यंत भाजून घेणार आहे. आपल्याला एकदम करपवायचे नाहीयेत, कारण याच्यामध्ये खसखस आहे हे लक्षात ठेवा. खसखस जरा लवकर करपते, त्याच्यामुळे एकदम गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला स्लो करायची आहे आणि मस्त असे जे मसाले आहेत ना भाजून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटात आपले हे जे मसाले आहेत ना भाजून होतात मस्त असे. आता माझे मसाले जे आहेत ते भाजून झालेले आहेत. आता मी एका बाउलमध्ये ना याला ट्रान्सफर करणार आहे. आता मी तीच कढई परत गॅसवर ठेवलेली आहे आणि 1 छोटा चमचा भरून मी तेल टाकलेला आहे आणि 2 ना मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरलेले आहेत. एकदम फाईनली चॉप करायचे आहेत, एकदम बारीक चॉप करायचे नाहीयेत. असे थोडेसे जाडसर ठेवले तरी चालतील, कारण याची आपल्याला पेस्ट करायची आहे. आता हे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. त्याच्यानंतर मी 1 मोठा टोमॅटो कट केलेला होता आणि इथे माझ्याकडे भाजलेलं खोबरं होतं, म्हणजे मी खोबरं अगोदर भाजून घेतलं होतं, ते 1 वाटी मी याच्यामध्ये टाकले. आता तुमच्याकडे जर खोबरं म्हणजे तुम्ही सेपरेट भाजत नसाल तर तुम्ही मगाशी आपण सुके मसाले जे भाजले ना त्यामध्ये सुद्धा हा खोबरं भाजू शकता. ठीक आहे, मी सेपरेट भाजलं होतं अगोदरच, तर ते मी याच्यामध्ये टाकून दिलं.
आता आपल्याला हे व्यवस्थित ना फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये. याचा पण मस्त असा स्मेल येईल ना, वास येईल ना, तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. फ्राय करून झाल्यानंतर याला सुद्धा आपल्याला त्याच बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, ज्यामध्ये आपण खडे मसाले ट्रान्सफर केले होते. आता आपण जरा चिकन पण बघूया कसं झालंय ते. आता चिकनला बघा त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. आता आपण जे ताटातलं पाणी आहे ना ते पुन्हा आपण या टोपामध्ये टाकूया, म्हणजे कसं हे गरमच्या गरम पाणी आहे ना, आपलं जे चिकनचा स्टॉक आहे ना, म्हणजे त्यातलं जे सगळं आपली टेस्ट आहे, जो अरोमा आहे चिकन मधला तो खेचून घ्यायला खूप जास्त मदत करेल. मग असंच आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. ताटातलं पाणी टोपात टाकायचं आहे, म्हणजे जितकं आपल्याला पाणी हवंय, जितका आपल्याला रस्सा पाहिजे ना, तितकं आपल्याला पाणी हे तयार करायचंय. तर आता आपण मस्त असा मसाला रेडी करून घेऊया, जो की आपण तांबड्या रश्श्यासाठी आणि चिकन कोल्हापुरीसाठी जी ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत, तो मसाला आपण आता रेडी करून घेऊया. त्यासाठी आपण जे मगाशी मिश्रण तयार केलं होतं ते मस्त असं थंड करून घेतलेलं आहे मी, आणि याचं आता बारीक पेस्ट करायची आहे. पेस्ट करताना मी एक टिप देईन, जे आपण तमालपत्र याच्यामध्ये टाकलं होतं ना, त्याला बारीक क्रश करून करा, कारण की तमालपत्र आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन बारीक होत नाही, त्यासाठी मी तुम्हाला सांगते. कारण मी तसंच टाकलं आणि खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता, मला खूप टाइम गेला यासाठी. आता मी इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडीशी आपल्याला फ्रेश कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे याच्यामध्ये, आणि कमीत कमी पाणी टाकून याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. पाणी जितकं कमी टाकता येईल तितकं टाका. मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याची ना एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये अजिबातच म्हणजे आल्याचे तुकडे वगैरे राहिले नाही पाहिजे, आता कधी कधी वाटणामध्ये राहून जातात, तर तसं अजिबात करू नका. एकदम बारीक पेस्ट करा याची. तुम्ही बघू शकता मी मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही जी पेस्ट आहे ना, आपण 2 गोष्टींसाठी वापरणार आहोत. मस्त असं तांबडा रश्श्यासाठी सुद्धा हीच पेस्ट वापरणार आहोत, आणि आपल्या चिकन साठी सुद्धा आपण हीच पेस्ट वापरणार आहोत. आता आपलं चिकन सुद्धा बघा मस्त असं 90% शिजलेलं आहे, आणि रस्सा सुद्धा भरपूर झालेला आहे, म्हणजे जेवढा मला हवा आहे तेवढा झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता चिकन इथे चेक करून घ्या तुमचं शिजलंय की नाही शिजलंय ते, पण 10 ते 15 मिनिटात आरामात चिकन शिजतं. आता मी काय केलं, एका टोपाच्या वरती ना अशी जाळी ठेवलेली आहे, आणि हा जो रस्सा आहे ना तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे चिकन ह्याला वेगळं करायचं आहे आपल्याला. आता चिकन वेगळं करून झालेलं आहे. आता हे चिकन जे आहे ना ते मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते, म्हणजे नंतर मला घ्यायला ते बरं पडेल म्हणून. आणि आपला हा तांबडा रश्श्यासाठी जो रस्सा लागणार आहे ना तो पण रेडी आहे, तो आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण जे वाटण रेडी केलेलं ना त्याला चटका देऊन घेऊया. त्यासाठी मी एका टोपामध्ये 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे, आणि जे आपण वाटण म्हणजे मिक्सरला बारीक केलं होतं ना ते सर्वच्या सर्व याच्यामुळे टाकून द्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल, कारण फुकट जायला नको म्हणून. तर आता हे जे मिश्रण आहे ना, हे जे वाटण आहे ना, मस्त असं फ्राय करून घेऊया तेलामध्ये. एक 7-8 मिनिटं फ्राय करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस बघूया. इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाचा जो रंग आहे ना तो चेंज झालेला आहे, थोडा डार्क झालेला आहे. आता आपण काय करूया, हा टोप साईडला ठेवूया, आणि याच्या ठिकाणी आपण तो जो रस्सा आपण रश्श्याचा टोप होता ना तो ठेवूया. आता आपण मस्त असा तांबडा रस्सा बनवूया. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी तोच टोप घेतलेला ज्यामध्ये रस्सा गाळला होता. आता या टोपामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून ती पेस्ट टाकायची आहे जी आपण रेडी केली होती. त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला सुद्धा टाकायचा आहे. कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापूरची शान आहे. आता यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि मस्त अशी आहे ना एक उकळ येऊन द्यायची एकदम खळखळून. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या तांबडा रश्श्याला. आता आपल्याला मस्त फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे वरून. आपला तांबडा रस्सा आहे ना मस्त असा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता काय दिसतोय, तोंडाला पाणी सुटलं ना. तर आता फटाफट चिकन सुद्धा बनवून घेऊया. त्यासाठी एक कढई घेतली, एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं. तेलामध्ये आपल्याला मोठा एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला होता मी तो टाकला, आणि कांदा आहे ना थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे. एकदम असा कॅरमलाइज करायचा नाहीये. थोडासा ट्रान्सपरंट झाला ना की त्याच्यानंतर एक मोठा चमचा मी हिरवं वाटण टाकलेला. आता जो सुरुवातीला मी चिकन मध्ये टाकलं होतं तोच हिरवं वाटण मी इथे सुद्धा यूज केलेला आहे, 1 चमचा.
त्याच्यानंतर 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकला, अर्धा चमचा हळद टाकली आणि व्यवस्थित ना ते मसाले फ्राय करून घेतले कांद्यामध्ये. आता तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला तो जो आपण मसाला रेडी केला होता ना, जे वाटण, ते सर्वच्या सर्व मी यामध्ये टाकून दिलं. आता आपल्याला हे जे वाटण आहे ना या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आता या मसाल्याला आपल्याला जास्त काही फ्राय करायची गरज नाही, कारण आपण याला चटका दिला होता अगोदरच. तर आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, या मसाल्यामध्ये थोडंसं जे आपण तांबडा रस्सा केला होता ना, तर तांबडा रस्सा 1 ते 2 चमचा भरून मी टाकलेला आहे. यामुळे काय होतं माहितीये का, चिकनची जी स्टोकची जी टेस्ट आहे ना ती पूर्ण याच्यामध्ये उतरून जाते. आता याला सुद्धा मस्त असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तांबडा रस्सा याच्यामध्ये टाकू शकता फ्लेवरसाठी. मी अजून 1 चमचा नंतर ऍड केला, मला थोडासा जास्त फ्लेवर पाहिजे होता म्हणून. आणि 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि आता मस्त असं हे मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशी ग्रेव्ही दिसते, एकदम थपथपीत. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चिकन, जे आपण साईडला ठेवलं होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मस्त असं हलवून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. सगळे जे मसाले, चिकन, ज्या आपण आता गोष्टी टाकलेल्या आहेत सर्व मस्त अशा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावर ठेवायचं झाकण आणि झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आहे ना एकदम स्लो गॅसवर याला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण खोलून बघूया की चिकन आपलं कसं दिसतंय. तुम्हाला दाखवते. आहा, चिकन झालेलं आहे आपलं मस्त असं रेडी, खाण्यासाठी एकदम तयार. तुम्ही बघू शकता काय दिसतंय चिकन, एक नंबर. मला कोथिंबीरची टेस्ट पर्सनली खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मी वरून अजून थोडी कोथिंबीर मस्त अशी टाकलेली आहे आणि याला मिक्स केलेलं आहे. आपलं जे चिकन आहे ते खाण्यासाठी रेडी आहे. तर मंडळी, तुम्ही बघितलं आपलं कोल्हापुरी चिकन पूर्णपणे रेडी आहे. कसलं भारी दिसतंय ना. तर तुम्ही सुद्धा सेम जर अशी पद्धत वापरली ना करताना, तर तुमचं पण सेम चिकन होईल आणि टेस्टला तर खरंच अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. तर आपलं चिकन पण रेडी आहे, तांबडा रस्सा पण रेडी आहे. मी चपाती आणि भात पण केला होता आणि गुपचूप मध्ये ना सोलकढी पण करून ठेवलेली होती. तर फटाफट ना आता डिश तयार करूया. आपली कोल्हापूरची थाळी जी आहे ना ती रेडी करूया. मिस्टर वाट बघतायत जेवणासाठी, तर त्यांना देऊया आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया की त्यांना कसं वाटलं ते. तर चला फटाफट थाळी रेडी करते. कोल्हापूर थाली रेडी. अरे आहे. बघा खाऊन कसं झालंय. टेस्ट करून बघा कसं झालंय. थांबा. कोल्हापूरची मिरची पण टाकलेली आहे. लवंगी मिरची. कोल्हापूर आहे. हा तांबडा रस्सा, सुक्क चिकन कोल्हापुरी, सोलकढी. लय भारी, एकदम कडकच झालाय, झणझणीत झणझणीत. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ, असा होता आजचा आमचा बेत.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात कमेंट करून विसरू नका. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तुमची एक लाईक आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट असते माझ्यासाठी. सो प्लीज, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची आहे ना काळजी घ्या. बाय बाय.